आज श्रावणातला दुसरा सोमवार आणि मी तरी एकदम साध्या पद्धतीत अशी काहीशी पूजा केली होती. त्याआधी तरी आहे ना किचनची थोडीशी डीप क्लिनिंग करून घ्यायची होती मला आज. आता श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तर नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार हा एकत्रच होता, तरी देखील आम्हाला काही पूजा करायची नव्हती. पण या सोमवारी मात्र म्हटलं चला छान मस्त अशी घरातल्या जे काही सामान आहे, जी काही फुलं वगैरे अवेलेबल आहेत त्यातूनच एक छान छोटीशी आपण पूजा करूयात. त्याआधी तरी किचनची छान अशी मस्त डीप क्लिनिंग करून घेतली आणि महिन्यातनं दीड महिन्यातनं एकदा तरी हे काम मी करतेच. त्यानंतर मग आहे ना दारामध्ये छान पांढरी फुलं आली होती जुईची, ती घेतली, दुर्वा घेतला, आघाडा घेतला. आता जवळच बेलाचं झाड देखील आहे बरं का, पण सापाची वगैरे थोडी भीती असल्यामुळं मी तरी ते काय आणलं नाही. म्हटलं जे काही अवेलेबल आहे त्यामध्येच आपली साधी सिंपल पूजा करूयात. आणि माझं तरी असंच आहे, हे असंच पाहिजे ते तसंच पाहिजे, याच्यापेक्षा आपण ती पूजा किती श्रद्धेने आणि मनापासून करतो ना, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. इथं पाषाणातल्या महादेवाच्या पिंडीला आहे ना छान मी जलाने अभिषेक घातला, पंचामृताने देखील अभिषेक घातला. त्यानंतर शिवमूठ तिळाची होती म्हणून ते देखील वाहिले. खूप छान मस्त अशी आरती केली आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना. बऱ्याच दिवसातनं देवपूजा झाली होती ना, त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं. आणि ही रांगोळी देखील आहे ना स्वरांनी पेपरवरती काढली, ती देखील खूप छान वाटत होती. नैवेद्यामध्ये पोळी, मक्याच्या कणसाचे भजे, त्यानंतर आहे ना वरण भात, खीर, मुळा आणि श्रावणी घेवड्याची भाजी, हे असं काहीसं मी बनवलं होतं. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.